बातम्या पाहूयात विस्तारानं। प्रभादेवी पूल प्रशासनानं बंद केला तरी पुलावरून नागरिकांची रहदारी ही सुरूच आहे। खोदलेल्या रोडवरून नागरिक चालताना पाहायला मिळतात। प्रशासनानं बॅरिकेड लावलेत, नेटचा पडदा लावून रोड बंद केलेला आहे, मात्र तरी सुद्धा नागरिक पडदा ओलांडून पुलावरून चालत आहेत। आढावा घेतलेला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। कालपासून बहुचर्चित एल्फिन्स्टन पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। त्याच्या तोडकामाला देखील सुरुवात झालेली आहे। आता मी सध्या एल्फिन्स्टन पुलावरच आहे आणि या ठिकाणी संपूर्ण एल्फिन्स्टन पुलावरती जे आहे तो पूर्णपणे बंद करण्यात आले। सुरुवातीचा भाग काही पाडण्यात आलेला आहे। ग्रीन पडदा देखील ह्या संपूर्ण एल्फिन्स्टन पुलावरती लावण्यात आलेला आहे। जरी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असला तरी देखील नागरिकांची जे स्थानकावरती म्हणजे प्रभादेवी आणि परळ स्थानकावरती जे नागरिक येतात ह्या नागरिकांची रहदारी अजून देखील ह्या एल्फिन्स्टन पुलावरतून सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। प्रभादेवीचं रेल्वे स्टेशन असेल अथवा परळचं रेल्वे स्टेशन असेल ते एकाच ठिकाणी आहे, मध्य रेल्वेचं आणि पश्चिम रेल्वेचं, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी असते आणि या नागरिकांची गर्दी असलेले नागरिक जे आहेत ते वरळी प्रभादेवी आणि परळच्या दिशेने चालत जाताना आपल्याला पाहायला मिळते। त्याच्यामुळे वाहतुकीसाठी जरी बंद झाला असला तरी नागरिकांची रहदारी देखील अजून सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन आदिलसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी।